वेलकम बॅक वन्स अगेन इन पार्थ अकॅडमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑड अँड इव्हन नंबर्स विषयी पाहिलं होतं. ऑड अँड इव्हन नंबर कसे कॅल्क्युलेट करायचे आज आपण तेच बघणार आहे. एक्झाम्पल फक्त काउंट नाही करायचे आपल्याला. जे इव्हन नंबर आपण फाइंड आउट करू ऑड और इव्हन त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर थोडासा नवीन टॉपिक आहे ॲडिशन. मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा ॲडिशन आहे. तर आपण मागचं एक्झाम्पल कंटिन्यू करू. तर मागे आपण बघितलं होतं 1 to 99 किंवा आपण दुसरं घेऊ, दुसरी रेंज घेऊ. आपण घेऊ आता 20 to 80 अशी रेंज घेऊ. मोठी रेंज, जरा बिगर रेंज, चांगल्या पद्धतीने समजेल. तर 20 to 80 याच्या दरम्यान असणाऱ्या इव्हन नंबरची सम किती असेल असा जर विचार असला तर इव्हन नंबर फाइंड आउट करा आणि सम सांगा. ते इव्हन नंबर कसे फाइंड आउट करायचे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण. तर आपल्याला त्यांची सम करायची आहे. तर आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये जसे इव्हन नंबर आपण फाइंड आउट केले होते तसेच आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फक्त फॉर्म्युला थोडासा बदलणार आहे. तर आपल्याला काय ॲडिशनमध्ये करावं लागणार आहे, काय इथे असं करावं लागणार आपल्याला 20 + 80 करा. 20 + 80 अपॉन 2 करा. म्हणजे किती झाले 100/2 = 50. बरोबर 50. आता 20 to 80 मधले इव्हन नंबर तुम्ही काउंट करा. इव्हन नंबरची सम करायचे. इव्हन नंबर काउंट करा. इव्हन नंबर कशी काउंट करता येईल आपल्याला, नंबर्स काउंट करायचे. 80 - 20/2 करा. 80 - 20 म्हणजे 60/2 म्हणजे किती 30 - 1 करा म्हणजे किती झाले 29. हे 29 नंबर आले. 29 × 50 जर केलं ते म्हणजे सम. Therefore sum is equal to 50 × 29. याचा मल्टिप्लाय करा आणि सम येऊन जाईल. ही झाली सम. सिंपल आहे. फक्त काय करावं लागलं आपल्याला, हे नवीन ॲडिशन करावं लागेल. हे नंबर कसे फाइंड आउट करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. सेम तसे नंबर फाइंड आउट करायचे आणि फक्त त्याला ह्या 50 ने मल्टिप्लाय करायचा. हा नवीन ही गोष्ट नवीन झाली आहे. आलं लक्षात. तसंच हे जशी म्हणजे हा इव्हन नंबर होता, हा पण इव्हन नंबर होता, आपल्याला फाइंड आउट करायचे इव्हन नंबर आणि सम. बरोबर आहे. तसंच दुसरे टाईप असू शकतो ऑड नंबरचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 41 to 69. 41 to 69 दोघे ऑड आहे की नाही. त्यांच्यामधले ऑड नंबर फाइंड आउट करा आणि त्यांची सम काढा. तर सेम अशाच प्रकारे तुम्ही काय करा, 41, 69 यांची ॲडिशन करा. /2 किती झाली ॲडिशन यांची 110/2 = 55 झालं. आता 41 to 69 मधले नंबर काउंट करा. नंबर काउंट करते सेम फॉर्म्युला. 69 - 41/2 करा. किती झाले 8 28 28/2 = 14 - 1 करा. वरच्या सारखंच 13 ने याला मल्टिप्लाय. म्हणजे सम जर फाइंड आउट करायची आपल्याला जाईल 55 × 13. 750 हे त्याची सम. काय केलं आपण, इव्हन जर ऑड असलं असं जर फाइंड आउट करायचं तर मागचा व्हिडिओ बघा तुम्ही. हे सर्व मागच्या व्हिडिओमध्ये घेतला. फक्त त्यामध्ये हे आणि हा जो पॉईंट आहे हा पोर्शन नवीन आहे तरी सुद्धा एक वेळा सांगून देतो. जर इव्हन आणि ऑड जर करायचं असेल तर नंबर तुम्ही फाइंड आउट करता. असं सेम टू सेम हा जर फक्त -1 केला तो येणार नाही. म्हणजे आन्सर येईल 30 इथे 50 करावं लागेल. 30 × 50 म्हणजे किती झाले 1500. ओके. तसंच इथे हे 41 आणि इथे आहे 69. दोघे ऑड आहे. आपण ऑड फाइंड आउट केले. तर सम फाइंड आउट करायची असली तर हा जो -1 केला ना तो नाही करणार. हा 14 × हे 55 यांचा मल्टिप्लाय करा. 770 अशा प्रकारे एवढाचा फरक आहे बस. ओके. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. गुड बाय.